हैदराबाद गॅजेटियर लावून काय आणि अजून लावून काय, कितीही पद्धतीनं हा GR अजून कितीही सुधारणा केल्या तर जात वैधता प्रमाणपत्र काढणे आणि वैधता होणे याचे नियम बदलत नसतात. त्यामुळं GRनं काहीच बदल होणार नाही. 2 सप्टेंबर नंतर हैदराबाद गॅजेटियरनुसार एकही नवीन प्रमाणपत्र निघालेले नाही, निघणार नाही, निघू शकत नाही. जेव्हा हे 2023ला आंदोलन सुरू झालं आणि संदीप शिंदे समिती नेमल्या गेली तेव्हा मराठवाड्यात तेव्हापासून 49,300 या नोंदी मराठवाड्यात मिळालेल्या आहेत. त्यानुसार 3,11,000 प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि त्यानुसार 15,597 एवढे प्रमाणपत्र व्हॅलिड झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त नाही. त्यामुळे 58 लाख नोंदी या जुन्याच आहेत. उद्या जर ॲडमिशन विद्यार्थ्यांनी घेतले आणि ते प्रमाणपत्र जर रद्द झाले, व्हॅलिड झाले नाही तर त्या विद्यार्थ्याचा प्रवेश MBBSचा, इंजिनिअरिंगचा किंवा कुठल्याही मोठ्या कोर्सेसचा जर रद्द झाला त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? तुम्ही विद्यार्थ्याला उद्या आत्महत्या करायला लावणार आहेत का? आज राजकारण्यांचं ठीक आहे हो, ते येतील, चुकीचे काढतील, निवडून येतील, त्यांचे पदं गेले तरी त्यांना फरक पडणार नाही, त्यांच्याकडे हरामाचा पैसा आहे. पण जे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांचं उद्या व्हॅलिड झालं नाही, ते मुलं काय करायचे? या मुलांनी उद्या मुलं आत्महत्या करतील ना. पडळकर असतील, नितेश राणे असतील, हके असतील, जरांगे असतील किंवा आता एकदम नालायक म्हणेल नवनाथ वाघमारे असतील, म्हणजे तुम्ही वैयक्तिक पातळीवर जाता. लाज वाटली. 9 ऑगस्टपासून आरक्षणाचे अभ्यासक, आरक्षणाचे आंदोलक, ज्यांनी समाजासाठी आंदोलनं केले, न्यायालयीन लढाई लढली, अनेक केसेसमध्ये ते इंटरव्ह्यूट आहेत आणि ते त्या पद्धतीनं सातत्यानं काम करत आहेत. 9 दिवस झाले, त्यांचं वय वर्ष 65 आहे, एन्जिओप्लास्टी झालेली आहे. अशा वेळी ते समाजासाठी, समाजाला न्याय मिळावा म्हणून अगदी संविधानिक मार्गाने उपोषण करत आहेत. अजूनही शासनाला 9 दिवस झाले तरी जाग येत नाही. किती दिवस शासन अंत पाहणार आहे? 65 वर्षाचे व्यक्ती एन्जिओप्लास्टी झालेले उपोषण करत आहेत, ज्यांचा कायद्याचा गाढा अभ्यास आहे, ज्यांनी अनेक वर्षापासून पादत्रणेसुद्धा घातलेली नाही, असे व्यक्ती प्रामाणिकपणे उपोषण करत आहेत. त्यांच्याकडे शासन आजपर्यंत 9 दिवस झाले लक्ष देत नाही. मी शासनाचा जाहीर निषेध करतो. या राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले राधाकृष्ण विखे आंतरवालीला 3 चक्रा मारतात दिवसातून. इथं त्यांचा कुठला प्रतिनिधी आला नाही. ही काय कसलं लक्षण आहे नेमकं? शासनाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. शासनानं सातत्यानं मराठा समाजाला फसवलेला आहे. हा लढा गेल्या 45 वर्षापासून मराठा समाज न्याय मागण्यासाठी, न्याय हक्कासाठी, संविधानिक आणि शाश्वत आरक्षणासाठी लढतो आहे. परंतु सातत्यानं शासन हे फसवतं आहे. सरकारनं प्रत्येक ठिकाणी फसवलेलं आहे. क्रांती मोर्चे निघाले तेव्हाही शासनानं फसवलं. मराठा सेवा संघानं आणि संभाजी ब्रिगेडनं 1990 पासून हा लढा लढलेला आहे. प्रत्येक मुख्यमंत्र्याला भेटून शाश्वत आरक्षण कसं मिळू शकतं असे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. तोच लढा घेऊन आज दातेपातीत पुढे जात आहेत. त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शासनानं वाशीमध्ये फसवलं, शासनानं आझाद मैदानावर फसवलं. शासन सातत्यानं फसवत आहे आणि जे आंदोलन करतायत ते फसतायत. पर्यायानं समाज फसतोय. आज संविधानिक मार्गानं जे शासनाकडे शक्य आहे, शासन जे करू शकतं, अगदी त्याच मागण्या दाते पाटील आणि आम्ही सर्व करतो आहोत. परंतु शासनानं झोपेचं सोंग घेतलेलं आहे. शासन जागे होत नाही आणि शासन हे सोडवत नाही. परत एकदा मी शासनाचा जाहीर निषेध करतो. 3 वेळा एखादा GR दुरुस्त होऊ शकतो का? GR दुरुस्त करण्याची एखादी व्यवस्था आहे का? अभ्यासक म्हणून काय सांगाल? मुद्दा असा आहे की तुम्हाला हैदराबाद गॅजेटियर लागू करून जो GR 2 सप्टेंबरला काढला आहे त्याविषयी बोलायचं आहे. जी बरोबर आहे सर? जी जी. 2001चा जात प्रमाणपत्र काढणे आणि तो व्हॅलिड करणे याच्या पद्धतीने एक कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा. त्यानुसार 2004ला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठवाड्यात सुद्धा कुणबी नोंदी सापडू शकतात तशा पद्धतीचा शासनादेश आपण काढला पाहिजे.
म्हणून तो 2004ला काढला. त्यानंतर 2012ला तोच थोडा एक सोपी भाषा म्हणून तो GR काढला. त्यानंतर 7 सप्टेंबर 2023ला जेव्हा एकनाथ शिंदे अंतरावले आले होते तेव्हा तो GR अजून सुटसुटीत थोडासा GR तोच असतो. कायद्यापेक्षा GR मोठा असू शकत नाही. कारण जात प्रमाणपत्र काढणे आणि ते वैध होणे याचे निकष भारतात सर्व जातींसाठी ठरलेले आहेत. त्याला कुणी हस्तक्षेप करू शकत नाही, वेगळं काही करू शकत नाही आणि GRनं ते बदलत नसतं. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. हैदराबाद गॅजेटियर काय, सातारा गॅजेटियर काय, गॅजेटियर म्हणजे काय, त्या त्यावेळी काम करण्यासाठी तयार करण्यात आलेली सांख्यिकीय पद्धती असते. त्यामध्ये किती जाती आहेत, किती धर्म आहेत, किती गुरंढोरं आहेत, किती गावं आहेत, कोणाची संख्या किती आहे, त्याच्यात नावं नसतात, टक्केवारी असते. त्यामुळे ते हेच आहेत असं सांगता येत नसतं. त्यामुळे हैदराबाद गॅजेटियर लावून काय आणि अजून लावून काय, कितीही पद्धतीनं हा GR अजून कितीही सुधारणा केल्या तर जात वैधता प्रमाणपत्र काढणे आणि वैधता होणे याचे नियम बदलत नसतात. त्यामुळं GRनं काहीच बदल होणार नाही. 2 सप्टेंबर नंतर हैदराबाद गॅजेटियरनुसार एकही नवीन प्रमाणपत्र निघालेले नाही, निघणार नाही, निघू शकत नाही. जे काही प्रमाणपत्र निघत आहेत ते जुने जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच निघत आहेत, त्याच्या व्यतिरिक्त निघू शकत नाही. काल मनोज जरांगेंनी जी इतिहास आरक्षण अभ्यासकांची बैठक बोलवली होती, 13 काहीतरी लोक तिथे उपस्थित होते. त्यांचं असं म्हणणं होतं 58 लाख ज्या नोंदी सापडल्यात आता आपण तेवढंच घेऊ, हा जो GR आहे थोडासा बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी ह्या कुठपर्यंतच्या आहेत, कधीपासून निघालेल्या आहेत, ह्या 2023 पासून 26 पर्यंत आहेत की 1968 पर्यंत 26 पर्यंतच्या आहेत? महाराष्ट्र शासनानं GD देशमुख समिती नेमली होती आणि 65ला समितीनं काम सुरू केलं होतं. 67ला त्या समितीनं रिपोर्ट दिला होता. 180 जाती महाराष्ट्रातल्या या OBCमध्ये इन्क्लूड केल्या होत्या, म्हणजे 340 कलमानुसार, आणि त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली होती. म्हणून 1968 पासून ज्या नोंदी आहेत 68 पूर्वीच्या त्या नोंदी ग्राह्य धरण्यात याव्यात असं म्हटलेलं होतं. त्यामुळं तेव्हापासून, पण तेव्हापासून 85 पर्यंत आणि मंडल आयोग लागू होईपर्यंत आरक्षणाचा जो लाभ मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. ते 10% आरक्षण होतं. पण खऱ्या अर्थानं 1985 पासून ज्या नोंदी, त्या अगोदरच्या नोंदी फार नाहीत, परंतु 85 पासून तर 2026 पर्यंत या 58 लाख नोंदी आहेत. त्यानुसार जवळपास 1.5 ते 2 कोटी प्रमाणपत्र महाराष्ट्रात मिळालेले आहेत, जे विदर्भातले आहेत, खानदेशमधले आहेत, कोकणमधले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. जेव्हा हे 2023ला आंदोलन सुरू झालं आणि संदीप शिंदे समिती नेमल्या गेली तेव्हा मराठवाड्यात तेव्हापासून 49,300 या नोंदी मराठवाड्यात मिळालेल्या आहेत. त्यानुसार 3,11,000 प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि त्यानुसार 15,597 एवढे प्रमाणपत्र व्हॅलिड झालेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त नाही. त्यामुळे 58 लाख नोंदी या जुन्याच आहेत. त्या घेऊन आपण काय करणार आहोत, त्याचं काय करायचं, प्रश्न मराठवाड्यातला गंभीर आहे. आणि मराठवाड्यात यापेक्षा जास्त अजून 1-2% वर कुणबी प्रमाणपत्र सापडू शकत नाही. कारण या देशात धर्म बदलता येतो पण जात बदलता येत नाही. ज्याचं रेकॉर्ड सापडणार नाही, ज्याची कुणबी नोंद सापडणार नाही, त्याला कुठलाही GR काढला तर काही उपयोग होणार नाही. कारण नोंद मिळावी लागेल, वंशावळ त्याच्यात जुळावी लागेल, तरच ते व्हॅलिड होणार आहे, अन्यथा होणार नाही. व्हॅलिडिटी कमिटी, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत नसतं. कायदे जे आहेत त्या पद्धतीनेच ते होत असतं. त्यामुळे वेगळं करण्याचा अधिकार ना मंत्र्याला, ना मुख्यमंत्र्याला, ना प्रधानमंत्र्याला, ना राष्ट्रपतीला सध्या तरी नाही कायद्यानुसार. त्यामुळे ते होऊ शकत नाही. मग मनोज जरांगेंचं असं म्हणणं होतं 58 लाख ज्या नोंदी सापडल्यात त्यानुसार जर आपण प्रमाणपत्र घेतले तर आपण जवळजवळ 3 कोटी लोक हे आरक्षणात आपण उद्याच्याला जाऊ. नाही, ते मोठे आहेत, त्यांचा अभ्यास खूप आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलावं, एवढ्या मोठ्या माणसावर, एवढा मोठा अभ्यास असणाऱ्यावर मी नाही बोलणार त्यांच्यावर. त्यांच्या पद्धतीने चालू असेल. पण मला जेवढं कळतं, जेवढा अभ्यास आहे त्यानुसार मराठवाड्यात 2-3% वर कुणबी नोंदी नाहीत. आणि ज्या सापडल्यात त्याच्यात व्हॅलिड किती होतील हाही प्रश्न आहे. कारण 49,000 सापडल्यात, 3,11,000 प्रमाणपत्र निघाली, पण त्यातले व्हॅलिड किती होतील हा गंभीर प्रश्न आहे. उद्या जर ॲडमिशन विद्यार्थ्यांनी घेतले आणि ते प्रमाणपत्र जर रद्द झाले, व्हॅलिड झाले नाही, तर
त्या विद्यार्थ्याचा प्रवेश MBBSचा, इंजिनिअरिंगचा किंवा कुठल्याही मोठ्या कोर्सेसचा जर रद्द झाला तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? तुम्ही विद्यार्थ्याला उद्या आत्महत्या करायला लावणार आहेत का? आज राजकारण्यांचं ठीक आहे हो, ते येतील, चुकीचे काढतील, निवडून येतील, त्यांचे पदं गेले तरी त्यांना फरक पडणार नाही, त्यांच्याकडे हरामाचा पैसा आहे. पण जे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांचं उद्या व्हॅलिड झालं नाही, हे मुलं काय करायचे? या मुलांनी उद्या मुलं आत्महत्या करतील ना. माझा कृपया विनंती आहे, चुकीचं प्रमाणपत्र कुणीही काढू नका आणि ज्या नोंदी आहेत, वंशावळ आहेत, ते प्रमाणपत्र काढा, व्हॅलिड करून घ्या. जेवढे मिळतील तेवढे उपयोग करून घ्या. बाकी SCBC आरक्षण सध्या आहे, ते कधीपर्यंत टिकेल माहीत नाही, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला OBCच्या सवलती द्या, राजकीय सोडून. अशीच आमची मागणी आहे. त्यासाठी दाते पाटीलला आम्ही सगळे लढतो आहोत. इतकं सोपं आहे तरी सरकारला हे सोपं का करायचं नाही हा प्रश्न पडतो. म्हणून सरकारचा जाहीर निषेध करावा समाज. काही SCBCतले किंवा मग काही EWS मधले मुलं मराठा समाजाचे होते, MPSC मध्ये करून राहिलेले आहेत आणि त्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत असं वारंवार मनोज जरांगे विचारतात. ते मागे का राहिलेत आणि त्याचं कारण काय आहे? कुणाच्या मध्यस्थी केल्याने किंवा मग कुणी ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे ते मागे राहिलेत? शासनाचं धोरण सातत्यानं दुटप्पीपणाचं आणि बदमाशपणाचं राहिलेलं आहे. शासनानं काय करायचं की पहिले जेव्हा नारायण राणे समिती नेमली होती, जेव्हा आरक्षण दिलं होतं, जोपर्यंत आरक्षण लागू होतं तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांचा किंवा त्या लोकांचा तो अधिकार असतो. ज्या दिवशी ते रद्द होईल तेव्हापासूनचा नसतो. पण जेव्हा जर मुलाखती झाल्या असतील, परीक्षा झाल्या असतील, त्या काळात नियुक्त्या झाल्या असतील तर त्यांना ते दिलं पाहिजे. जेव्हा 18ला फडणवीसांनी दिलं होतं, जे सुप्रीम कोर्टानं उडवलं, पण जोपर्यंत ते अस्तित्वात होतं त्या काळात जर नियुक्त्या झाल्या असतील तर ते त्यांचा अधिकार असतो, कारण त्या काळात त्यांनी अर्ज केलेले असतील. ते पेंडिंग नाही ठेवायला पाहिजे. जे ठेवलेले असतील ते सरकारनं त्वरित त्यांना नियुक्त्या दिल्या पाहिजे. आता राजेंद्र दाते पाटलांची प्रकृती खालावली आहे, तुमची भूमिका काय असणार आहे आणि पुढे काय असणार आहे? तुमचे नियोजन काय असेल? राजेंद्र दाते पाटील, मी सुरुवातीलाच सांगितलं, 65 वर्ष वय आहे, एन्जिओप्लास्टी झालेली आहे, अनेक वर्षापासून त्यांनी पादत्राणेसुद्धा घातलेली नाहीत. कायदेशीर लढाई ते हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात सातत्यानं लढत आहेत आणि सातत्यानं सगळ्यांना मार्गदर्शन करत आहेत, प्रत्येक आंदोलनात सहभागी होत आहेत. अशा व्यक्तीची शासन जर दखल घेणार नसेल तर शासनाचा निषेध तर करावाच लागेल, पण पुढची दिशा आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवावी लागेल की या कुठल्या पद्धतीनं पुढे जायचं. आरक्षणाचा लढा हा निश्चित कायदेशीर आहे. इथं तात्विक आणि वैचारिक मुद्द्यावर लढा लढला जातोय, मात्र हे कुठंतरी जातीय देशाकडे आणि माणसाच्या व्यंगावर बोलण्याकडे जात आहे. नवनाथ वाघमारेने जी प्रतिक्रिया दिली तुम्ही ऐकली असेल कदाचित. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय? नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहताय? या महाराष्ट्रामध्ये सध्या नेत्यांनी जी पातळी सोडली आहे बोलण्याची, अत्यंत घाणेरडेपणानं सोडली आहे. म्हणजे पडळकर असतील, नितेश राणे असतील, हाके असतील, जरांगे असतील किंवा आता एकदम नालायक म्हणेल नवनाथ वाघमारे असतील. म्हणजे तुम्ही वैयक्तिक पातळीवर जाता, लाज वाटली पाहिजे या लोकांना. तुम्ही आया बहिणीवर जाता, तुम्हाला आया बहिणी नाहीत का? अरे, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला स्त्री सन्मान शिकवला आहे. शत्रूची सुद्धा स्त्री असली तिचा सन्मान केला पाहिजे आम्ही, आणि तुम्ही ह्या पद्धतीने बोलता, लाजा वाटल्या पाहिजे. मी वाघमारेच्या स्टेटमेंटचा जाहीर निषेध करतो. त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्याला मराठा समाज माफ करणार.